सातारा जिल्ह्यात परिषदेच्या निवडणुकीनंतर सत्तेचा तोंडघाशी आलेला घास भाजपच्या नेत्यांनी हस्तगत केलाय। त्याचा बदला घेण्याची रणनीती शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या साताऱ्यातील नेत्यांनी आखली होती। मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांनी एक दिवस अगोदर कच खाल्ल्याने शिंदेसेनेचे बंडखोर तानाजी पाटील यांच्यावर माघारी घेण्याची नामुष्की ओढवली। मात्र पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडल्या। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक ही पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाची लढाई समजली जाते। आतापर्यंत अनेकदा ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची झाली होती। मात्र 2014 मधील राज्यातील सत्तांतरानंतर पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचे प्राबल्य वाढत गेले आणि त्यामुळे भाजपच्या दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवारचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आणि अस्मितेची होती। परंतु राष्ट्रवादी शरद पवारचे उमेदवार बाळासाहेब पाटील आणि अभयसिंह जगताप यांचे अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचा एकही नेता उपस्थित नव्हता। मात्र महाविकास आघाडीने शिंदेसेनेतील बंडखोर उमेदवार तानाजी पाटील यांना उमेदवारी कायम ठेवण्यासाठी फूस लावून अप्रत्यक्ष ताकद देण्याचा शब्द दिला। मात्र शिंदेसेनेच्या बंडखोराने ऐनवेळी माघार घेतल्याने महाविकास आघाडीचे नेते तोंडघशी पडल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सातारा।